गोष्टीमध्ये जी काही पोलिसांनी दडपशाही केली, जी काही सरकारने दडपशाही केली, ही मराठीला चेपण्यासाठी केलेली आहे, मराठीची गळचेपी व्हावी म्हणून केलेली आहे। मराठी माणसांनी ही केवळ मोर्चापुरती एकजूट न दाखवता याच्या पुढे प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक वेळेला ही मराठी एकजूट दाखवली पाहिजे। हे दिल्लीचं आणि गुजरातचं असलेलं सरकार, जय गुजरात म्हणणारं सरकार, हे पाडलं गेलं पाहिजे। मराठी माणसांनी हा धोका लक्षात घेतला पाहिजे। 5 तारखेचा मोर्चाला समोर परवानगी नाकारली, याचं कारण घाबरून की मराठी माणूस एकजूट होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता सुरू झालेली आहे आणि ही कायम राहावी यासाठी सरकारचे पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणून त्यांनी दडपशाही केली। मराठी भाषेचा विजय असो, मराठी संस्कृतीचा विजय असो, मराठी महाराष्ट्राचा विजय असो। आज हे कारवाईचे आदेश कोणी दिले होते, काय वाटतं? हास्यास्पद असं हे अधिवेशन तिकडे चालू आहे। इकडचे आमदार म्हणतात की गृहमंत्र्यांनी आदेश नव्हते दिले। गृहमंत्र्यांनी जर आदेश दिले नव्हते तर पोलिसांची डेअरिंग आहे का? गृहमंत्र्यांच्या फोनशिवाय पोलीस बाहेर तरी पडतील का? या सगळं खोटेपणाचं सगळं इकडून या पोटाची तुमकी त्या पोटावर नेणं आहे। त्यांनी मराठी दाबण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आज केलेला आहे, तो सक्सेसफुल झाला नाही। सगळे मराठी मीरा रोड मधले घराखाली उतरले, त्यामुळे त्यांना भीती वाटली आणि मग त्यांनी आदेश दिले की ज्यांना त्यांचा मोर्चा करू द्या। आमचं सकाळपासून आमचं हेच म्हणणं आहे, आम्ही मोर्चा स्टेशनपर्यंत नेणार, तो स्टेशनपर्यंत आणलेला आहे। मराठी माणसाचा अंत बघितला आज जमाबंदी इथे लावली। अविनाश जाधवांना रात्री सकाळी 3 वाजता पहाटे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन अटक करण्यात आलेली आहे। हा मराठी माणसाचा आवाज हा दडपण्याचं काम चालू आहे। परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दिलगिरी या ठिकाणी आज मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी अस्मितेसाठी जो मोर्चा निघाला, मराठी माणसानं आपली ताकद दाखवली आहे असं अभिजित पानसे यांनी म्हटलेलं आहे। मराठी माणसाची एकजूट पाहूनच सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असं देखील अभिजित पानसे यांनी म्हटलंय। ठाकरेंकडनं विनोद घोसाळकर देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले, तर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला हे उत्तर होतं मराठी माणसानं दिलेलं असं अभिजित पानसे यांनी म्हटलं। 3 जुलैला व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला परवानगी मिळते, मात्र मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी का मिळत नाही असा संतप्त सवाल मनसेकडून सातत्याने विचारला जात होता। आणि काही झालं तरी हा मोर्चा आपण काढणारच, आज दिवसभर हा मोर्चा हे आंदोलन सुरू राहील असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला। अखेर हा मोर्चा जो आहे हळूहळू पुढे सरकत असताना पोलिसांनी अडवलं नाही। हा मोर्चा आता मीरा रोड स्टेशनपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। अभिजित पानसे नेतृत्व करतायत। अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे। मराठी माणसाला दडपण्यासाठी सर्व काही केलं जात आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। आणि मराठी माणसासाठी मी या ठिकाणी सामील झालेलो आहे मोर्चामध्ये। 5 लोक हुतात्मा झाली होती, त्या हुतात्म्यांच्या महाराष्ट्राला बलिदान आहे आणि हे बलिदान जर कोणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल तर हा मराठी माणूस कदापि सहन करणार नाहीये। तो पेटलेला आहे, तो जाळा झालेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रभुत्व। मराठ्यांच्या बापाची वाल्या पण होता, तो भाजपवाल्याचा घेतलाय। या मोर्चाला परवानगी नाकारत अविनाश जाधव यांना पहाटे ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर संदीप देशपांडे, राजू पाटील यांना नोटीस बजावण्यात आलेली होती। अभिजित पानसे व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली की आमचं मराठी भाषेविरुद्ध आमचा मोर्चा नव्हता, वैयक्तिक नारायणी बद्दल मोर्चा होता, तरी या सरकारने जाणून बुजून जमाबंदी केलेली आहे। रात्री 3 वाजल्यापासून मराठी नेत्यांना, अविनाश जाधव सारख्या नेत्यांना अटक केलेली आहे आणि हा मोर्चा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठी माणूस जागा झालेला आहे। मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही। तुम्ही कुठूनही या, परंतु मराठीचा जर का अपमान कराल तर मराठी माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। सर्व जाती धर्म